आणि आता आमचा विशेष शो द पीएम फॅक्टर, ज्यामध्ये आपण पंतप्रधान मोदी यांच्या मिशन कनेक्टिव्हिटी बद्दल बोलणार आहोत, ज्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जग त्यांच्या शक्तीची कबुली देत आहे। पंतप्रधान मोदी या बांधकाम मोहिमेला नवीन भारताचा अभिमान मानतात। मोदी सरकारचा दावा आहे की त्यांनी गेल्या 11 वर्षात बांधकाम प्रकल्प वेळेवर पूर्ण केले आहेत। ही प्रक्रिया सुरूच असून ज्याचे नवीन चित्र जम्मू काश्मीरमधून आलंय, पाहूया। हा नवा भारत आहे। नव्या भारताचा हा वेग आहे। आणि या नवीन भारताचे शिल्पकार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। संपूर्ण जग भारताची एक नवीन प्रतिमा निर्माण होताना पाहतोय। काश्मीरचे दशकांपूर्वीचे स्वप्न आता पूर्ण झालंय। हे स्वप्न आहे काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे आर्च ब्रिज। पंतप्रधान मोदी हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि चिनाब पुलावरून चालत जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहेत आणि भारताच्या कौशल्यांची ओळख करून देत आहेत। जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या या पुलाचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलंय। हा पूल केवळ काश्मीर खोऱ्याला संपूर्ण भारताशी जोडणार नाही, तर या भागातील व्यवसाय, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला देखील नवी चालना देईल। आज जम्मू कश्मीर के लाखों लोगों का सपना पूरा हुआ है। ये प्रोजेक्ट पूरा करना मुश्किल था, चुनौतीपूर्ण था, लेकिन हमारी सरकार ने चुनौती को ही चुनौती देने का रास्ता चुना है। 1486 कोटी रुपये खर्चून 16 वर्षात बांधलेला हा पूल केवळ अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरणच नाही, तर तो भारतीय रेल्वेसाठी आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प देखील आहे। खरं तर चिनाब रेल्वे आर्च ब्रिजची लांबी 1315 मीटर आहे, तर त्याची उंची 359 मीटर इतकी आहे। आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पॅरिसचा आयफेल टॉवर देखील या चिनाब ब्रिजपेक्षा लहान आहे, कारण आयफेल टॉवरची उंची 330 मीटर इतकी आहे, तर चिनाबचा हा आर्च ब्रिज 359 मीटर आहे, म्हणजेच तो आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे। चिनाब ब्रिज आयफेल टावर से भी बहुत ऊंचा है। ये ब्रिज भी अपने आप में एक आकर्षक टूरिस्ट डेस्टिनेशन बनेगा। जम्मू आणि काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये जगातील हे आश्चर्य तयार आहे। ते भारताचा अभिमान वाढवत आहे। हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात आहे आणि त्याच्या ताकदीबद्दल असा दावा केला जातोय की तो 120 वर्षे असाच उभा राहील। चिनाब नदीवरील अर्धचंद्राच्या आकाराच्या पुलाचा भारताला अभिमान आहे। तो कसा बांधला गेला ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। हा चिनाब पूल बांधण्यासाठी 28,660 मेट्रिक टन स्टील वापरण्यात आलं। या पुलाच्या कमानीचं वजन तब्बल 10,619 मेट्रिक टन इतकं आहे। त्यावर सुमारे 2 लाख नटबोल्ट आहेत, तर हा पूल 17 खांबांवर उभारण्यात आला। हा पूल बांधण्यासाठी सुमारे 1486 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। जम्मूमधील कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणारा रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, जेणेकरून तो कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देऊ शकेल।
आता चिनाब पुलाची खासियत पहा, जी त्याला जगात सर्वात वेगळं आणि अद्वितीय बनवते। हा पूल कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यास समर्थ आहे, अशी या पुलाची रचना करण्यात आली आहे। हा कोणत्याही प्रकारच्या बॉम्बस्फोटांना तोंड देऊ शकतो। 266 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांचा देखील यावर कोणताही परिणाम होणार नाही। इतकंच नाही तर 8 रिश्टर स्केलच्या भूकंपात देखील तो अबाधित राहील। त्यावरून 100 किलोमीटर प्रति तास वेगानं गाड्या चालवता येतील। याशिवाय उणे 10 अंश ते उणे 40 अंश तापमानाचाही त्यावर कोणताही परिणाम होणार नाही। श्रीनगर उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाअंतर्गत बांधल्या गेलेल्या चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी याच ट्रॅकवर बांधलेल्या अंजी पुलाचं देखील उद्घाटन केलं। केबल स्टेड तंत्रज्ञानावर बांधलेला हा देशातील पहिला रेल्वे पूल आहे। हा ऐतिहासिक पूल केवळ काश्मीर खोऱ्याला संपूर्ण भारताशी जोडणारा नाही, तर या प्रदेशातील व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला देखील नवीन चालना देईल। हमारा अंजी ब्रिज भी इंजीनियरिंग का बेहतरीन नमूना है। ये भारत का पहला केबल सपोर्टेड रेलवे ब्रिज है। ये पीर पंजाल की दुर्गम पहाड़ियों पर खड़ी भारत की शक्ति का जीवंत प्रतीक है। चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामानंतर जम्मू आणि काश्मीर उधमपूर मार्गे दिल्लीशी जोडलं गेलं आहे। चिनाब पूल सैन्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण चिनाब रेल्वे पुलाच्या जोडणीमुळे दिल्लीला काश्मीरशी थेट संपर्क साधता येईल। यासोबतच युद्धसदृश्य परिस्थितीत देखील सैन्य तैनातीलाही वेग येईल। चिनाब पूल नियंत्रण रेषेपासून फक्त 64 किलोमीटर अंतरावर आहे। पुलाच्या बांधकामामुळे सैन्य आणि निमलष्करी दलाची हालचाल सुलभ होईल। गरजेच्या वेळी सैन्य तैनात करणं जलद होईल। यासोबतच सीमावर्ती भागात सैन्याचा प्रवेश देखील सुलभ होईल। फोर्स डिप्लॉयमेंट के लिए एक बहुत बड़ी स्ट्रेटेजिक एडवांटेज भारत को मिली है। इससे जो है हमको बहुत सारी एडवांटेज मिलेगी और कश्मीर घाटी में खासकर लाइन ऑफ कंट्रोल के ऊपर या अगर पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू एंड कश्मीर में कोई कार्रवाई शुरू होती है, उसमें बहुत बड़ी उपलब्धि साबित हो जाएगी। चिनाब आणि अंजी पुलाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट कटरा इथं पोहोचले, जिथे त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। जम्मू आणि काश्मीरला 2 वंदे भारत ट्रेनची भेटही दिली। मोदी म्हणाले की आज जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचं स्वप्न पूर्ण झालंय। उधमपुर, श्रीनगर, बारामूला, ये रेल लाइन प्रोजेक्ट ये सिर्फ नाम नहीं है, ये जम्मू कश्मीर के नए सामर्थ्य की पहचान है। आज जम्मू कश्मीर के लाखों लोगों का सपना पूरा हुआ है। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विशाल आणि महत्वाकांक्षी योजनेत आणखी एक नवीन अध्याय जोडला आहे, ज्यामुळे नवीन भारतातील बांधकामाला नवीन गती आणि नवीन शक्ती मिळणार आहे। जम्मू आणि काश्मीरला रेल्वे कनेक्टिव्हिटीद्वारे उर्वरित भारताशी जोडण्यात येणार आहे। कश्मीर से कन्याकुमारी ये अब रेलवे नेटवर्क के लिए भी हकीकत बन गया है कि इस प्रोजेक्ट ने हमारे कार्यकाल में गति पकड़ी और हमने इसे पूरा करके दिखाया। मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांचेच फळ आहे की जम्मू आणि काश्मीर रेल्वे नेटवर्कद्वारे उर्वरित भारताशी जोडलं गेलंय, ज्याची ताकद आता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देखील मान्य करतात। जब ये प्रोजेक्ट शुरू हुआ मैं 8वीं क्लास का बच्चा था। आज मेरी उम्र 55 हो गई है, मेरे बच्चे भी कॉलेज पार कर गए हैं। अब जाके ये प्रोजेक्ट मुकम्मल हुआ और ये तब हुआ जबकि वाजपेयी साहब ने इसको प्रोजेक्ट ऑफ नेशनल इंपॉर्टेंस का दर्जा देके इसमें बजट में जो है प्रावधान करके ये प्रोजेक्ट आज मुकम्मल हुआ। रेल्वे बोर्डाच्या मते जम्मू तावी ते श्रीनगर अशा 2 वंदे भारत गाड्या चालवल्या जातील, म्हणजे श्रीनगर ते जम्मू तावी आणि जम्मू तावी ते श्रीनगर दरम्यान एकूण 4 वंदे भारत गाड्या असतील।
तथापि सध्या ही ट्रेन फक्त कटरा आणि श्रीनगर दरम्यानच धावेल. उत्तर रेल्वे 7 जून पासून कटरा श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे. तर आता आपण या ट्रेनची वेळ सांगूया. पहिली ट्रेन 26-401 वंदे भारत ही कटराहून सकाळी 8:10 निघेल आणि बनिहालला सकाळी 9:58 पोहोचेल आणि नंतर श्रीनगर इथं सकाळी 11:08 पोहोचेल. ट्रेन क्रमांक 26-402 ही श्रीनगरवरून दुपारी 2 वाजता निघेल आणि बलिहान मार्गे कटरा इथं दुपारी 4:58 पोहोचेल. तिसरी ट्रेन 26-403 ही कटराहून दुपारी 2:55 निघेल आणि श्रीनगर इथं सायंकाळी 5:53 पोहोचेल. चौथी ट्रेन 26-404 ही श्रीनगरवरून सकाळी 8 वाजता निघेल आणि बलिहान मार्गे कटरा इथं सकाळी 10:58 पोहोचेल. मोदींच्या कारकिर्दीत बांधकामाचं काम जलद गतीनं झालंच नाही, तर पंतप्रधान मोदी स्वतः या प्रकल्पांवर बारकाईनं लक्ष ठेवतात, ज्याचा जिवंत पुरावा म्हणजे चिनाब रेल्वे आर्च ब्रिज आणि जम्मू आणि काश्मीरला दिलेली वंदे भारत भेट. याचा अर्थ असा की आता जम्मू आणि काश्मीरचा प्रवास खूप रोमांचक होणार आहे, कारण पहिल्यांदाच प्रवासी श्रीनगरला ट्रेननं प्रवास करू शकतील. जम्मू आणि पीर पंजालमधील टेकड्यांची उंची ओलांडून आणि जेव्हा ट्रेन चिनाब खोऱ्यात पोहोचेल तेव्हा हिंदुस्थानचा हा मुकुट अभिमानानं समोर उभा राहील. हे बदलत्या भारताचं एक सुवर्ण चित्र आहे. विकासाच्या दिशेनं भारताची ही पावलं पुढे पडत आहेत. मोदी सरकारच्या दूरदृष्टीच्या विचारसरणीचेच परिणाम म्हणजे गेल्या दशकात भारतात रेल्वे कनेक्टिव्हिटी वेगानं विस्तारतेय. मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेची स्थिती आणि दिशा पूर्णपणे बदलली आहे. गेल्या 11 वर्षात देश सतत विकासाचे नवे आयाम निर्माण करतोय. भारतीय रेल्वेनं अलीकडच्या काळात अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले, ज्यामुळे देशाची प्रतिमाच बदलली नाही, तर जगानं भारताच्या तांत्रिक क्षमतांना देखील मान्यता दिली आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल देखील याचं एक जिवंत उदाहरण आहे. आजादी में पहली बार इतना काम हुआ है जो हमने करके दिखाया है. हम अपने यहां नौजवानों के लिए लगातार रोजगार के नए अवसर बढ़ा रहे हैं. गेल्या काही वर्षात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशभरात रेल्वे कनेक्टिव्हिटीचं जाळं निर्माण केलं आहे, ज्याचा परिणाम असा आहे की भारत एका वर्षात जितके नवीन रेल्वे नेटवर्क बांधतोय ते अनेक देशांच्या रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यापेक्षाही जास्त आहे. जर आपण 2023च्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2024-25 मध्ये रेल्वे नेटवर्कमध्ये 2282 किलोमीटर नवीन रेल्वे नेटवर्क जोडलं जाईल. मोदी सरकारच्या कार्यकाळात चिनाब रेल्वे पुलाव्यतिरिक्त असे रेल्वे पूल बांधले गेले आहेत ज्यांना संपूर्ण जगानं मान्यता दिली आहे, ज्याचं पहिलं नाव पंबन पूल आहे. यावर्षी 6 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी आशियातील पहिल्या उभ्या लिफ्ट स्पॅन रेल्वे पुलाचं म्हणजेच तामिळनाडूतील रामेश्वरम इथल्या नवीन पंबन पुलाचं उद्घाटन केलं. 2.8 किलोमीटर लांबीच्या या पुलाची पायाभरणी मोदींनी नोव्हेंबर 2019 मध्येच केली होती. पंबन पूल 535 कोटी खर्चून बांधण्यात आला. त्याचा उचलण्याचा भाग 72.5 मीटर लांब आहे. हा पूल 17 मीटर पर्यंत उंच होऊ शकतो. त्याच्यावर गाड्या धावतात तर जहाजं खालून जातात. मोदी सरकारच्या काळात केवळ पंबन पूलच नाही तर बोगीबील पूल देखील पूर्ण झाला. बोगीबील पूल हा आशियातील दुसरा सर्वात लांब रेल्वे रस्ता पूल आहे. आसाममधील दिब्रुगड इथं बांधलेला हा पूल ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तर आणि दक्षिण या किनाऱ्यांना जोडतो. पंतप्रधान मोदींनी 25 डिसेंबर 2018 रोजी त्याचं उद्घाटन केलं. भारतीय सैन्याची उपकरणं चीनच्या सीमेवर सहजपणे नेली जाऊ शकतात. मोदी सरकार देशात रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, ज्याचा परिणाम आता दिसून येतोय. जर आपण सध्याच्या रेल्वे नेटवर्कबद्दल बोललो तर भारतीय रेल्वे 4थ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतात सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे,
जिथे दररोज 2 कोटींपेक्षा अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात, आता संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या या कामगिरीची कबुलीच देत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.